नमस्कार, मी किरण होले. जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहित असेल की सध्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी पार पडले आहे. आता निकालाचा हा सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. 23 तारखेला म्हणजे उद्या या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात निकाल लागणार आहे. आपण अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आहोत. या मतदारसंघात सध्या आपल्याला माहिती आहे की चौरंगी लढत पाहायला मिळाली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अडसूळ, ठाकरे गटाचे गजानन लवटे, तर दुसरीकडे या ठिकाणी युवा समाज पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदिले व वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाकपांजर अशी चौरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली आहे. सध्या या मतदारसंघात जनता तर विविध प्रकारे आपला कौल देत आहे, परंतु या मतदारसंघातील जसं डॉक्टराला पेशंटची नस कळते तसंच या मतदारसंघात पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी राजकीय लोकांची नस हे कळल्या जाते. त्यामुळे आपण या ठिकाणी दर्यापूरला आलो आहे. दर्यापूर येथील काही पत्रकार आहे, आपण त्यांना विचारू की सध्याची दर्यापूर मतदारसंघात कोण या ठिकाणी बाजी मारणार. काय सांगाल, विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे, उद्या निकाल लागणार आहे. काय वाटते दर्यापूर मतदारसंघाचं चित्र काय वाटते? लोक तर सांगतात बा रमेश बुंदिलेची त्या लवटेची फाईट आहे म्हणते, पण ते ढिसाळ नियोजन झालं का त्या लवट्याचं आणि ह्या नेत्याची भांडणं कायच्या बद्दल आणि कायच्या बद्दल, पैसे कमी पडला त्याच्यामुळे रमेश बुंदिलेचं नियोजन चांगलं होतं. पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा झाला तर शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कौल हा उबाटाकडे गेला आहे. पैशावर फिरते भाऊ राजकारण पाहिलं नाही का ते खल्लारले ह्या मायबीन ही चुकाळा करून टाकला. मॉबिडनले त्यानं बरोबर लावून दिलं. मॉबिडन खपाल 5-10 हजार मत लवटीले वाढले ना आणि 5 हजारीले वाढले, मग तो फरक कुकले पडला. पण ते शक्यता दोघीच आहे, लवटेन हे रमेश बुंदिले पाना, या दोघींमध्ये फाईट होईल आणि जास्त काही अंतर पडणार नाही त्याच्यात. तुम्ही या मतदारसंघात तुम्ही तुमचे चॅनल चालवलं, संपूर्ण मतदारसंघात फिरले, कशी हवा वाटते या मतदारसंघात तुम्हाला? अरे बा, कोणत्याही गावात गेलं तर लवटे लवटे त्याचं नाव नाही. कोणी सारे उद्धव ठाकरे म्हणे, उद्धव ठाकरे जास्त लोक फिदा आहेत. आणि हे फडणवीस गिरणीस आहेत की नाही, याने सत्यानाश केला का नाही, त्याच्यानं थोडेसे लोक नाराज आहेत. शेतकरी जास्तच नाराज आहे. आणि ते काय ते लैनीत लोक लागत का नाही शेतकरी, मग त्याच्यात त्या शेतकऱ्याला त्रास झाला, थोईल त्याच्यावर रोष आहे. आणि हे बेमानपणा हे दर्यापुरात पाहिले का? रमेश बुंदिले उभा राहिला कोणा जिंकून, प्रकाश भाडसाकडे उभा राहते माहिती जिंकून, काय करते हे विचार थोडसे लोकांच्या मनात भेटले. जे सुशी आहेत ते थोडस विचार करतात ना. आणि थोडस या लवटेचं नुकसान काही त्या नाही केलं. लोकांना असं वाटतं की बाबा बौद्ध समाज याच्याकडे पोई, तो त्या सिलेंडरच्याकडे गेल्याच्या ना ते 20-25 हजार मत त्याचे कमी पडतात. पण फाईट टपच आहे. आता तुम्ही पाहिला ना बाबा, तुम्ही पत्रकारच आहे ना. काय सांगाल, काय वाटते मतदारसंघात चौरंगी लढत होती, चौरंगी लढत असल्यानंतर आता दुहेरी लढत दाखवत आहे लवटे आणि रमेश बुंदिले, काय वाटते? गणेशराचाच मुद्दा मी समोर नेतो की मतदारसंघात लवटे हा उमेदवार असताना सुद्धा उद्धव ठाकरेची अशी लाट होती. उद्धव ठाकरे बाबतीत सहानुभूती सुद्धा होती. आणि इथं जो शेवटपर्यंत महायुतीच्या उमेदवारात जो शेवटपर्यंत घोड झाला, तो घोड सुद्धा त्या महायुतीच्याच अंगलट या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अभिजित अडसूळांना महायुतीची उमेदवारी अधिकृत मिळाल्यानंतर सुद्धा बुंदिलेंनी या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी घेऊन या ठिकाणी बंडखोरी केली. आणि त्यांना भाजपातीलच काही लोकांची मदत असल्यामुळे आणि या ठिकाणी जवळपास प्रकाश पाटील भारसाकडे यांचा फॅक्टर त्यांच्यासोबत असल्यामुळे याचा फार मोठा फटका हा अभिजित अडसूळ या महायुतीच्या अधिकृत उमेदवार या ठिकाणी बसण्याची शक्यता असल्यामुळे यांच्या मतविभागणीत निश्चितच गजानन लवटे या ठिकाणी यांची सरशी या ठिकाणी दिसते आहे. लाडकी बहीण योजनेचा काय वाटतं? लाडकी बहीण योजनेचा फायदा कोणाला होऊ शकतो? नाही, लाडकी बहीण योजनेचा फायदा सरसकट 100% जरी महायुतीला झाला नसेल तरी मात्र त्याच्यात त्याचा फॅक्टर 5-10% हा चाललेलाच आहे ग्रामीण भागात. परंतु काही ठिकाणी सर्वत्र ग्रामीण भागात कसं असते की कुटुंब कोणा पक्षाकडे किंवा कुणा चिन्हाकडे किंवा कुटुंबाचं असं पाहिल्यानंतरच त्या कुटुंबातील महिला आपलं मतदान ठरवत असते. परंतु वाढलेला हा टक्का महिलांचा यावेळेला वाढलेला टक्का हा लक्षवेधी टक्का आहे. आणि हा वाढलेला टक्का कदाचित या लाडकी बहीण चा असू शकते आणि याचा फायदा महायुतीला या ठिकाणी मिळू शकते. मात्र मतविभागणीत हा टक्का इथे जाणवण्याची शक्यता फार कमी आहे. सध्याच दुहेरीच लढत या मतदारसंघात सांगते. सध्याच म्हणजे आता कालपासून चर्चा सुरू या मतदारसंघात की बाबा पाना सर्वत्रकडे पाना अशी चर्चा चालू आहे. नाही, पानाचेही या ठिकाणी मतदान भरपूर झालेलं आहे. शहरी भागात, अंजनगाव आणि दर्यापूर शहरी भागात पाना जास्त चाललेला आहे लवटेपेक्षा. पण ग्रामीण भागात मात्र पॅरलर ठिकाणी पाना आणि मशाल त्या ठिकाणी चाललेली आहे. मशाल ग्रामीण भागामध्ये जास्त होती.
पाण्याचं मतदान जर तुम्ही म्हणाल तर अंडर करंट आपण ज्याला म्हणतो की पाना काही भागात असा आपण ज्याला गुप्त पद्धतीने म्हणतो, ज्याचा फार मोठा असा गाजावाजा न करता पाण्याचा मतदान या ठिकाणी झालेला आहे आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात. आणि लवटेचं मतदान हे दिसून येणारं मतदान झालेलं आहे. त्यामुळे पानाही म्हणजे कमजोर या ठिकाणी समजता येणार नाही रमेश बुंदेले यांचा. आणि गजानन लवटे सुद्धा कमजोर नाही. अटीतटीची अत्यंत अटीतटीची लढत आहे. येणारी जे या ठिकाणी उमेदवार निवडून येतील हे फार कमी मताधिक्याने निवडून येतील असा जाणकाराचा या ठिकाणी अंदाज आहे. काय ते वंचित बहुजन आघाडीत या ठिकाणी उमेदवार होता, स्थानिक उमेदवार युवा नेतृत्व होते, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा मतदार वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं, याचा फटका कोणाला पाहिजे? वंचित बहुजन आघाडीचा सरळ फटका हा गजानन लवटे म्हणजे उद्धव ठाकरे गटालाच बसण्याची शक्यता दिसून आली आहे. सुरुवातीला आपल्याला जे दिसून आलं चित्र दर्यापूरमध्ये की गजानन लवटे आणि रमेश बुंदेले यांच्यामध्ये जी खरी लढत दिसून आली आहे, या लढतीच्या ही मागे दोन मुख्य उमेदवार आहेत. एक वंचित बहुजन आघाडी आणि दुसरे एक आहे अभिजित अडसूळ. तर अभिजित अडसूळ जितके मतं घेतील ते रमेश बुंदेलेचेच कमी करतील आणि वंचित बहुजन आघाडी जितके मतं घेईल ते गजानन लवटेचे कमी करतील. आता ह्या दोनही दुसऱ्या ज्या चौरंगी लढतीमधले जे दोन उमेदवार आहेत त्यांनी जे मतं घेतलेले आहेत त्याचा थेट परिणाम या विजयी उमेदवाराच्या मतांवर होण्याचं चित्र दिसून आलेलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त काल वंचित बहुजन आघाडीला मतदान झाल्याचं चित्र मतदार केंद्रावर पाहण्यात मिळालेलं आहे. त्या तुलनेमध्ये अभिजित अडसूळ आणि रमेश बुंदेले यांचं मतदान खाणारी ही जी होती शक्ती ही कमी दिसून आली आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी जितके मतं खाईल ते गजानन लवटेचेच कमी करील अशी एक धारणा निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोण किती मतं खाते यावरच आता या विजयी उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. खल्लारला जे प्रकरण झालं होतं, या प्रकरणाचा काय वाटतं तुम्हाला? पानाला म्हणजे रमेश बुंदेला त्या प्रकरणाचा फायदा होणार की घाटा होणार? खल्लारला जे प्रकरण झालं त्या प्रकरणामुळे दोनही समाज मोठ्या प्रमाणात एक झाल्याचं चित्र पाहण्यास मिळालं आहे. म्हणजे मुस्लिम समाजालाही सुद्धा या माध्यमातून एक होण्याचा हा संदेश या प्रकरणातून मिळाला आणि हिंदू समाजही मोठ्या प्रमाणात एक झाला. परंतु आता यावेळेस मुस्लिम समाजाचं मतदान हे म्हणजे 50-60-65% होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाही खल्लारच्या प्रकरणामुळे मुस्लिम समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे आणि त्याचा परिणाम हा म्हणजे नवनीत राणा यांच्या उमेदवाराला बसणारच आहे. नवनीत राणांनी हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीत कायम ठेवला होता. हिंदुत्वाचा मुद्दा आपण दुसरीकडे गजानन लवटे हे शेतकऱ्याचे नेते म्हणतात. त्यानंतर उद्धव ठाकरेचं सरकारचा आता शेतकऱ्यांचं कर्जमाफी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. काय वाटतं तुम्हाला? दर्यापूर मतदारसंघामध्ये शेतकरी सुरुवातीपासूनच महायुतीवर नाराज आहे. शेतकऱ्यांचे जे पिकाला भाव जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जसं सोयाबीन आहे, आज सोयाबीन 3500-3600 रुपये क्विंटलनं या ठिकाणी जात आहे. तर ग्रामीण भागातला शेतकरी हा सुरुवातीपासून महायुतीला थोडा नाराज आहे. ह्या निवडणुकीत आपल्याला माहिती की शेतकऱ्याचा मुद्दा आधी चालू होता प्रचारामध्ये, पण नंतर तो मुद्दा बंद झाला. नंतर प्रचार सुरू झाला तर त्यानंतर नवनीत राणांनी कटोंगे तर बटोंगे हा नारा चालू ठेवला. दुसरीकडे तिकडे महातृषीवर हनुमान चालीसाचे पठण केलं, त्यामुळे नवनीत राणांचा विरोध केला. नाही, वास्तविक एकदम बरोबर आहे. वास्तविक विधानसभेची जी निवडणूक आहे ही समस्येवर किंवा विकासाच्याच मुद्द्यावर लढवलं गेले पाहिजे असं सर्वसामान्य जनतेला वाटते. त्यात मग बेरोजगारीचा प्रश्न असेल, मुख्यतः शेतकऱ्याचा शेतमजुराचा प्रश्न असेल, उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल. परंतु आपण म्हटलं त्याप्रमाणेच की सुरुवातीला जसा शेतकऱ्याचा सोयाबीनच्या भावाचा, कापसाच्या भावाचा प्रश्न होता, त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक धर्मावर आणि जातीवर गेली. तुम्ही आता तो खल्लार चा प्रकरणाचा जो उल्लेख केला ते त्याचाच द्योतक आहे की या ठिकाणी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटी धर्म आणि जात यावरच दुर्दैवानं या निवडणुकीचा कल उमेदवारांना न्यावा लागला. तसंच या ठिकाणी सुद्धा शेवटी धर्म आणि जात हा फॅक्टरच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालल्याचं दिसून येते. महायुतीमध्ये अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळाली होती, परंतु त्या बंडखोरी करत रमेश बुंदेले यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी निवडणूक लढली. आता दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी नाराजी दिसून आली. त्याच्यामुळे काय मताचं विभाजन झालं असं वाटत नाही. या नवनीत राणाने जे खल्लारचं प्रकरण उभं त्याच्यामुळेच थोडंसं
मतदान त्यांचं हिंदूचं वाढलं, यांचं मुस्लिमचं वाढलं. जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात डिवायडेशन झालं नाही. आणि इथं जातीय जो मुद्दा आहे की बळवंत भाऊ जेव्हा उभे होते खासदारकीला तेव्हा टोटल हा बुद्ध समाज त्यांच्याकडे वळलेला होता, एकखट्टा मतदान केलं. पण यावेळेस अशी आशा निर्माण झाली होती की विचारपूर्वक मतदान होईल, पण इथे तो सिलेंडरकडे वळला. म्हणजे जातीय राजकारण इथं आलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि नवनीत राणे तर तुम्हाला माहितीच आहे, हिंदू शरणी म्हणून ते सध्या प्रसिद्धच आहेत. त्यामुळे हे टक्केवारीचे जे प्रमाण आहे मुस्लिम समाजाचं वाढलेलं, हे रमेश बुंदेलेच्या पाथ्यावर पडेल आणि लवटेसाठी ते पोषक राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. निवडणूक ही जातीवादावरच झाली दर्यापूर विधानसभेची असं जनमानसात तरी लोकांना वाटतंय. गजानन लवटेंना आणखी सुद्धा म्हणजे जे मशालचे उमेदवार आहेत आणि कार्यकर्ते आहेत यांना अजूनही वाटते की आपला उमेदवार निवडून येईल. तर दुसरीकडे पानाचा सुद्धा उमेदवार आहे, ते सुद्धा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे, त्यांना सुद्धा वाटते की आपला उमेदवार निवडून येईल. परंतु हे मतदान हे निवडणूक अगदी अटीतटीवर येणार आहे. 5 ते 10 हजाराच्या अंदर कुठलाही उमेदवार असो तो निवडून येणार आहे या मतदानात. हे चित्र तर खरोखर दिसून राहिलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातच असं चित्र आहे. पण दर्यापूर मतदारसंघातली ही लढत अतिशय चुरशीची झालेली आहे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये गजानन लवटे म्हणजे उद्धव ठाकरेची सभा झाल्यानंतर गजानन लवटे हेच निवडून येतील असं चित्र जे दर्यापूर मतदारसंघात तयार झालं होतं, ते चित्र बदलवण्यास नवनीत राणा आणि रमेश बुंदेले यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून म्हणजे फाईटमध्ये एकदमच रमेश बुंदेले आले आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत रमेश बुंदेले आणि गजानन लवटे अशी थेटच लढत होईल असं चित्र मतदारसंघात निर्माण करण्यात आलं. यामुळे या निवडणुकीचा विजयी उमेदवार हा अतिशय कमी फरकानं निवडून येईल असं चित्र सध्या दिसून आलं आहे. अभिजित अडसूळ आणि रमेश बुंदेले यांच्या ज्या सभा झाल्या या ठिकाणी रॅल्या निघाल्या, आपण पाहत असाल की हजारोच्या संख्येने महिला जास्तीत जास्त त्या ठिकाणी होत्या. परंतु कुठे अशी चर्चा सुद्धा आहे की त्या ठिकाणी भाड्याने सुद्धा महिला आणल्या अशी सुद्धा चर्चा. त्यामुळे काय वाटते तुम्हाला, त्या महिला ज्या आल्या होत्या त्याचं मतदान त्या महिला त्याच उमेदवाराला करतील? नाही, आता हा सगळंच राजकीय उमेदवाराचा फंडाच असतो की जे रॅलीमध्ये जो महिलांचा आणि पुरुषाचा भरणा असतो. आता पहिल्यासारखा एवढा उत्साही मतदार उत्साही नागरिक काही सारा आलेला नाही सगळीकडेच. तुम्ही जसं म्हटलं किंवा हे पैसे देऊन किंवा कुठले जर लालू देऊन त्या ठिकाणी आणण्यात येत असते तर त्याचा टक्का त्यामध्ये असतोच. आणि त्या रॅलीमधल्या आणि गर्दीचं रूपांतर मतात करणं हाच मोठं महत्वाचं काम त्या उमेदवाराचं असतं. आता या ठिकाणी तुम्ही जे म्हटलं की अभिजित अडसूळ आणि रमेश बुंदेले यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र त्याचं रूपांतर मतदानात झालंय की नाही हे आता उद्या माहित पडेल. हे संजीव हो, तुम्ही अडसूळ आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या रॅलीत मी पाहिलं. रॅली गाड्या पाठवणे हे ठीक आहे, त्याच्याजवळ त्या गोष्टीचे माझ्याजवळ व्हिडिओ आहेत. पण काय प्रत्येकानंच भाड्यानं लोक आणले होते, त्यामुळे ते मी माझ्या गंदा फंड युट्यूब चॅनलवर टाकलं नाही. पण निष्ठावान आणि स्वतःच्या खर्चानं किंवा स्वतःच्या मनानं आलेली रॅली ही वंचितचीच होती असं म्हणण्यास काही हरकत नाही. म्हणजे अंकुश वाकपांजर यांच्या इथे जे मतदार किंवा लोकांची जी गर्दी होती हे मला तरी निष्ठावानाची दिसली आणि स्वयंपूर्तीने आली. आणि तेच परिवर्तन अंकुशसाठी मतात झालं. अंकुश वाकपांजर समजा 20,000 वरती मतदान घेतलं तर काय वाटतं तुम्हाला, कोणाला फटका बसणार? हा यालाच बसणार लवटेला. अंकुशचे मतं वाढणं हे 100% लवटेचे मतं कमी होणार. याच्यात म्हणजे हे विश्लेषणही दुसऱ्यांना करू नये. तिथं 100% अंकुशचे व्होट वाढणं म्हणजे गजानन लवटे हे रेषेवर हात पुरवले जाणार नाहीत. मग अंजनगावात गजानन लवटे अंजनगावचे उमेदवार आहेत, रमेश बुंदेले सुद्धा अंजनगावचेच उमेदवार आहेत. आता अंजनगावात कुठेतरी शांत स्वभावी व्यक्तिमत्व म्हणून रमेश बुंदेले यांना त्या ठिकाणी ओळखले जाते आणि गजानन लवटेंच्या पाठीमागे सर्व शेतकरी वर्ग आहेत. नाही, आता ही निवडणूक सरळ सरळ जसं यांनी म्हटलं की महाविकास आघाडी आणि महायुती. आता इथे अभिजित अडसूळ जरी अधिकृत उमेदवार महायुतीचे असले तरी रमेश बुंदेले हे युवा स्वाभिमानचे उमेदवार जरी असले तरी जवळपास महायुतीची या ठिकाणी शक्ती रमेश बुंदेलेच्याच मागे उभ्या केली गेली. आणि गजानन लवटे हे शिवसेनेचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार असल्यामुळे आपसुकच अंजनगावात सुद्धा उद्धव ठाकरेच्या गटाच्या त्या ठिकाणी प्राबल्य आहे. युवक वर्गाचा त्यांना त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद होता, शेतकऱ्यांचा सुद्धा प्रतिसाद होता. त्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला कदाचित जाणवली असेल. गजानन लवटे यांना प्रामुख्याने विजयाला पासून रोखू शकते फक्त एकच फॅक्टर आहे, ढिसाळ नियोजन. ढिसाळ नियोजन हा प्रकार गजानन लवटेच्या फार पथ्यावर पडू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं पद्धतशीर नियोजन होतं रमेश बुंदेलेचं की त्यामध्ये प्रकाश पाटलाची झलक वाटत होती. मी माझ्या युट्यूब चॅनलवर सांगितलंय, जनमानसात लोक म्हणतात लवटे लवटे, पण रमेश बुंदेले रेसमध्ये आहे. कमी समजू नका तुम्ही रमेश बुंदेले यांना. आणि कार्यकर्त्याचा मॉप, पैसा, साऱ्या गोष्टी त्याच्या बरोबर आहे. प्रकाश पाटलांना जो शेवटच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल केला होता ते तर महायुतीचे उमेदवार आहेत, परंतु त्यांनी दर्यापूरसाठी रमेश बुंदेलेंसाठी मतदान करण्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. काय वाटते त्या व्हिडिओ नंतर मतदानावर काही फरक पडला? हो, प्रकाशभाऊ भाडसाखळे यांचं दर्यापूर मतदारसंघामध्ये तसं चांगलंच वजन आहे आणि त्यांच्या शब्दावर मतदान करणारीही अनेक लोक आहेत. तर त्यांच्या या व्हिडिओचा परिणाम चांगलाच झालेला आहे आणि त्याचा फायदा रमेश बुंदेले यांना होणारच आहे. तर हे होते दर्यापूर येथील सर्व ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगत आपापला मत व्यक्त या ठिकाणी केलेले आहे. परंतु तरी दर्यापूर मतदारसंघात येणारा आमदार कोण हे आपल्याला उद्याच माहित पडणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.